आज मी काळा मसाला बनवते वर्षभर टिकणारा। तर इथं मी 1.5 किलो मिरच्या घेतल्यात, 1.5 किलो कांदा घेतलाय, कांदा वाळवून घेतलाय, धने घेतलेत पावशर, गरम मसाला घेतलाय, तमालपत्र घेतलेत, पावशर खोबरं घेतलंय, मीठ घेतलंय। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। आता आपण मिरच्या भाजून घेऊया। थोडंसं तेल घालूया। मिरच्या आपल्या भाजून झाल्या, तर राहिलेल्या पण मिरच्या आपण भाजून घेऊया। सगळ्या मिरच्या आपल्या आता भाजून झाल्यात, तर आता आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया। इथं मिरच्या मी बाहेर अंगणात भाजल्यात, कारण घरामध्ये ठसका उठू नये म्हणून। आता आपण धने भाजून घेऊया। पावशर धने घेतले, धने पण भाजून झाले। तर धन्यामध्ये मी तेल टाकलेले नाही, नुसते भाजून घेतलेत। आता हा आपण गरम मसाला भाजून घेऊया। 1-2 छटाक मसाला आहे। गरम मसाला पण भाजून तयार झाले। हा मसाला जास्त भाजला नाही, मी नुसता गरम केलाय। मी 1-2 मिनिटं परतून घेते। तमालपत्र आपण करून घेऊया। थोडंसं तेल घालूया। तमालपत्र पण आपले भाजून झाले, आता आपण काढून घेऊया। खोबरं खिसून घेतलंय, तर आता खोबरं आपण भाजून घेऊया। बघा, खोबरं पण आपलं भाजत आलंय। थोडंसं आणखीन भाजूया। खोबरं पण आपलं भाजून झालंय, तर आता आपण काढून घेऊया। आता आपण तेल ओतून घेऊया कढईमध्ये। आता आपण कांदा तळून घेऊया। राहिलेला पण कांदा आपण तळून घेऊया। दूर लागायला थोडं थांबा। बघा, कांदा पण आपला आता तळून झालाय, खोबरं भाजून घेतले, तर आता मिरच्या पण भाजून तयार आहेत।
आता मी हे डंकावरती कुटायला घेऊन जाणार आहे आणि थोडंसं मीठ पण घालणार आहे कुटताना. अशा प्रकारे आपला काळा मसाला तयार झाला आहे.